पण गेली 4 वर्ष मी कोणतंही औषध न घेता कसं जगायचं हे शिकवतो. कोविडच्या काळामध्ये बरीच लोक जर बघितलं आपण तर फिजिकल लेवलला सगळा सपोर्ट होता, पण आंतरिक लेवलला त्यांना सपोर्ट नव्हता. आणि डेथ होण्याचं माझं अनुमान जे आहे त्याचं कारण आहे फिअर हा व्हायरस. त्या फिअरला मी व्हायरसच म्हणतो. आता न्यूट्रो स्माईल लाईफ फाउंडेशन म्हणजे काय? तर न्यूट्रो म्हणजे स्वयंसंतुलित, म्हणजे स्वतःच्या आरोग्याचं संतुलन स्वतः ठेवणं. स्वतः ठेवणं. डिपेंडन्सी नको आहे. हेल्प गरज आहे, हेल्पची गरज आहे, पण डिपेंडन्सी नको. म्हणजे औषधांच्यावर डिपेंडंट नाही व्हायचं. ज्यावेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला घेणं गरजेचं आहे, त्यावेळेला घेतलंच पाहिजे. हॅलो नमस्कार, मी शुभाली जोशी. तुम्हा सगळ्यांचं मी डॉक्टर बोलतोय आपल्या शो मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर दिगंबर माळी सर. हे मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि ते स्वतः एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, आयुर्वेदाचारी आहेत. त्यांनी बरेच वर्ष आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांना बरे केलेले आहे. पण गेल्या 4 वर्षापासून त्यांनी एक औषधरहित चिकित्सा पद्धत सुरू केलेली आहे, ज्याला स्वयंपूर्ण चिकित्सा पद्धत असं म्हटलं जातं. म्हणजेच कोणत्याही आजारांवर, ते अगदी छोटे मोठे आजार, अगदी सर्दी खोकला असू देत की मोठ्यातला मोठा आजार जसं की कॅन्सर पर्यंतचे रुग्ण त्यांनी या चिकित्सा पद्धतीने पूर्णतः बरे केलेले आहेत. तर ही चिकित्सा पद्धत नेमकी काय आणि ती कशी आपल्या मेंटल हेल्थ, बॉडी एनर्जीवर कशी काम करते याचं सगळं डिटेलिंग आज आपण पाहणार आहोत. तर डॉक्टर, खूप खूप स्वागत. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल. डॉक्टर, आधी तर आम्हाला तुमच्याबद्दलच जाणून घ्यायला आवडेल. नमस्ते. मी डॉक्टर दिगंबर माळी, आयुर्वेदाचार्य. गेली 15 वर्ष मेडिकल फील्डमध्ये मी काम करतोय. त्यातले जवळपास 10-11 वर्ष मी ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर आणि इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर, ज्याच्यामध्ये ओझोन थेरपी, बऱ्याच चिकित्सा पद्धती मी वापरायचो. पण गेली 4 वर्ष मी कोणतंही औषध न घेता कसं जगायचं हे शिकवतो. शब्द फार महत्त्वाचा आहे, शिकवतो. म्हणजे माझ्यावर किंवा कोणत्याही डॉक्टरवर त्या डिपेंडन्सी यायला नको त्या पेशंटची. म्हणून तो पेशंटच स्वतःचा डॉक्टर स्वतःच होण्यासाठी मदत आपण करत असतो. तर गेली 4 वर्ष हे आपलं काम सतत अविरत चालू आहे. डॉक्टर, तुम्ही एक फाउंडेशन सुरू केलं आहे ज्याचं नाव आहे न्यूट्रो स्माईल लाईफ फाउंडेशन. तर हे सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती तुमची? मी मेडिकल प्रॅक्टिस करत असताना इंटिग्रेटेड, तर साधारणतः कोविडचा काळ मला आठवतो. कोविडच्या काळामध्ये बरीच लोक जर बघितलं आपण तर फिजिकल लेवलला सगळा सपोर्ट होता, पण आंतरिक लेवलला त्यांना सपोर्ट नव्हता. आणि डेथ होण्याचं माझं अनुमान जे आहे त्याचं कारण आहे फिअर हा व्हायरस. त्या फिअरला मी व्हायरसच म्हणतो. आणि त्या फिअरमुळं बरीच लोकांना जीव गमवावा लागला. तर त्यावेळेला आम्ही ही प्रॅक्टिस करत असताना, त्यावेळेला माझी सगळीच प्रॅक्टिस होती. माझे मिसेस होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत, त्या होमिओपॅथी प्लस आयुर्वेदा प्लस ओझोन थेरपी वगैरे आम्ही करायचो. पण त्यावेळेलाच आम्ही मेडिटेशन हा प्रोसेस हळूहळू चालू केली, स्माईल मेडिटेशन. तर त्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि अगदी ज्यांचं O2 65-70 असायचं त्यांचं O2 आपोआपच जायला लागलं. तर त्यावेळेला मी काही मुद्रा अगदी ICU मध्ये जाऊन त्यांना द्यायचो. तर आम्ही प्रयोग केलेले आहेत की ते फिंगर्स आणि मुद्राज, मी नंतर एक्सप्लेन करीनच, त्या मुद्राज टच केल्यानंतर त्यांचं O2 कॉन्सन्ट्रेशन आपोआपच वाढायला चालू व्हायचं, बिकॉज ऑफ द माइंड स्टॅबिलिटी. इट्स अ मिरॅकल. यस. आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि त्यानंतर मला हे फाउंडेशन आम्ही चालू करावं हा विचार केला. तर न्यूट्रो स्माईल लाईफ फाउंडेशन म्हणजे काय? तर न्यूट्रो म्हणजे स्वयंसंतुलित, म्हणजे स्वतःच्या आरोग्याचं संतुलन स्वतः ठेवणं. स्वतः ठेवणं. डिपेंडन्सी नको आहे. हेल्प गरज आहे, हेल्पची गरज आहे, पण डिपेंडन्सी नको. म्हणजे औषधांच्यावर डिपेंडंट नाही व्हायचं आहे. ज्यावेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला घेणं गरजेचं आहे, त्यावेळेला घेतलंच पाहिजे. ओके. आणि स्वयंसंतुलित, त्यानंतर आनंदमय जीवनाची गुरुकिल्ली म्हणू शकतो, किंवा हे जीवन कसं
जगायचं याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन गायडन्स आपल्या फाउंडेशनतर्फे केला जातो. मी आणि माझी मिसेस डॉक्टर सविता आम्ही दोघंही या क्षेत्रामध्ये काम करतो. वा वा, खूप छान. जे गरजेचं आहे आजच्या लाईफमध्ये, की स्वतः सिद्ध पाहिजे, स्वतःची लाईफ कशी Yes. जगायची, ती पण आनंदमयी. आणि हे कोविडच्या काळानं प्रत्येक माणसाला शिकवलेलं आहे, पण माणूस किती शिकतो हा प्रश्न आहे. येस. मग फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामध्ये बॅलन्स कसा करायचा हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं हो, जातं. आपण त्याच्या काही टेक्निक्स आहेत, फॅमिली काउन्सिलिंग्स आहेत, कपल काउन्सिलिंग्स आहेत. अच्छा. अगदी मला असं मी एकदा असा विचार करतो, मी डॉक्टर की कमी आजकाल ॲडव्होकेट जास्त होते. कारण माझ्याकडे येणारा थायरॉइडची केस किंवा डायबिटीसची केस, तर त्याची ज्यावेळेला हिस्ट्री घेतो त्यावेळेला रिलेशन्स इम्बॅलन्स मला खूप दिसतात. तर त्या रिलेशन्समुळं बरेच स्ट्रेस येतो आणि त्या स्ट्रेसमुळं आजार पण येतं. तर अगदी रूट कॉज जर बघितला तर रिलेशन्स इम्बॅलन्स. आता माणसाकडे सगळं आहे, जीवन जगण्यासाठी रोटी कपडा मकान सगळं आहे, पण इम्बॅलन्स ऑफ द रिलेशन्स, आणि त्या रिलेशन्सवर आपण काम करतो. कपल काउन्सिलिंग आहेत, बरेच जणांचे डिवोर्स रोखले गेलेले आहेत आपल्या चिकित्सेने. म्हणजे बॉडी हेल्थ तर आहेच, माइंड हेल्थ तर आहे, स्पिरिच्युअल हेल्थ तर आहेच, पण त्यांचं फॅमिली हेल्थ सुद्धा मेंटेन होतं. आणि फॅमिली हेल्थ मेंटेन असेल तर प्रोफेशनल हेल्थ पण मेंटेन होतं. कारण घरची लक्ष्मी आणि घरचं वातावरण, त्यासाठी आपण एक स्माईल हाऊस कन्सेप्ट पण आपण देतो. आपण प्रत्येक एक दिवस फॅमिली व्हिजिट्स करतो आणि त्या फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीचं पर्सनल कन्सल्टेशन घेऊन त्यांचा एक संवाद आपण निर्माण करून देतो. बापरे, म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटचा सर्व तऱ्हेने तुम्ही जो काही आजारासाठी एखादा पेशंट येत असेल, पण त्याचा मेंटल हेल्थ, मानसिक त्या फॅमिलीचा कॉन्शियसनेस आनंदमय होऊन जातो. वा वा, खूप छान डॉक्टर. त्याच्याच पुढे मला असं वाटतं की मुलांबद्दल आता परीक्षा सुरू आहेत, त्यांच्या मनात एक भीती असते परीक्षेची. मग आणि पालकांना वाटतं की अभ्यास कर, फोकस कर अभ्यासावर. मग हे बॅलन्स करण्यासाठी काही आहेत याच्या? हो, काही मी शॉर्टमध्ये अगदी तुम्हाला सांगेन, कारण ते आता इमर्जन्सीच म्हणू शकतो मुलांची फिअर घालवणं. तर अगदी पेपर लिहिताना सुद्धा मी नंतर सांगेन, एक्सप्लेन करेन, दिस इज द माइंड फिंगर. या माइंडला अगदी जर समजा राईट हँडेड तो मुलगा असेल आणि राईट हँडनं पेपर सोडवत असेल, तर असे बरेच प्रयोग केलेले आहेत. तर ही मुद्रा टच करून तो पेपर लिहित असू शकतो, आपोआपच त्याची अँझायटी आणि फिअर निघून जाईल. आणि हे ओपन आयनी पण करू शकतो पेपर लिहिता लिहिता. बऱ्याच मुलांना अजून एक होतं बघा, ब्लँक होतात. अगदी वर्षभर खूप अभ्यास करतात आणि ते पेपरच्या वेळेला ब्लँक होतात. तर ते ब्लँक होऊ नये यासाठी ही मुद्रा आपण त्यांना सजेस्ट करतो. ही मुद्राशास्त्र आहे, स्माईल मुद्राशास्त्र आहे. त्याच्यामागे खूप डीप फिलॉसॉफी आहे. ते आपण क्लासेसमध्ये शिकवतो, पण आता इन्स्टंट लेवलला त्याच्यासाठी आपण करू शकतो. ही मुद्रा फिअरसाठी आहे, अँझायटीसाठी आहे, आणि ही मुद्रा ब्लँक होतात, पूर्णपणे झिरो, काहीच आठवत नाही, आणि मग मुलं डिप्रेस व्हायला चालू होतात. त्याच्यासाठी हे वापरू शकतो. पेपर लिहित असताना सुद्धा हे करू शकतात. ओके. आणि हे बरेच, आता मला एक उदाहरण सांगायला आवडेल. माझ्याकडे एक मुलगा होता ज्याला नेहमी, तो 9वी मध्ये आला होता. माझा वन डेचा एक वर्कशॉप त्यांनी केला होता, विद्यार्थ्यांच्यासाठी पण वन डे प्रोग्राम्स घेतो. तर त्याचं 58% वर, तो 60% वर जात नव्हता. आणि त्याला फिअर जो होता ना, त्याच्या आजोबांचा होता. मग अशी जे रिलेशन सांगितलं, तर आजोबांची सतत किटकिट, आणि त्याच्या बॅक ऑफ द माइंड होती, त्याच्या हिस्ट्रीतनं ते कळालं आम्हाला. मग त्याला आम्ही रिलेशन्सच्या सुद्धा मुद्राज आहेत आपल्या, त्या मी डिटेल सांगेन. तर त्याला त्याच्या आजोबांची मुद्रा दिली, तर त्याचा 10वीचा स्कोर आहे 85%. काय सांगताय, एवढा ड्रास्टिक चेंज? हो, खूप. एक 6 महिने त्यानं फॉलोअप घेतला आपला, त्याच्यात खूप मोठा फरक पडला. वा वा वा, खूप छान, खरंच मस्त. डॉक्टर, ड्रगलेस थेरपी आणि हिलिंग याबद्दल नेमकं काय असतं? आपण जसं तुम्ही मगाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की स्वयंपूर्ण चिकित्सा पद्धती ही आपल्या माध्यमातून ह्या जगाला देणं होते आपलं, किंवा त्याचं एक आपण त्याच्यावर रिसर्च आणि डेव्हलपमेंट करतोय. तर त्याची जी प्रेरणा आहे ती म्हणजे आदिगुरु श्री दत्तात्रय, त्यानंतर संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, आणि वैज्ञानिक, महान वैज्ञानिक
तत्वज्ञानी हम्म. आणि संत 21व्या शतकातले जे प्रोफेसर पार्क जीव यांनी सुजोग थेरपी दिली आहे आणि तसंच ट्रायोजिन स्माईल मेडिटेशन दिलेलं आहे. आणि त्यांचे शिष्य जे माझे गुरु आहेत डॉक्टर पंकज जैन जे आहेत, ते स्वतः होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत, पण ते स्माईल मेडिटेशन यांचं मार्गदर्शन आणि यांची आज्ञा म्हणू शकता, त्यांच्या माध्यमातून आपण ही एक स्वयंपूर्ण चिकित्सा पद्धती डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं औषध दिलं जात नाही. कोणत्याही प्रकारचं आजारावर औषध नाही आहे. तर प्रिव्हेन्शन ॲज वेल ॲज क्युअर वर आपण काम करतो. आजार होऊच नाही म्हणून, आणि आजार झाला असेल तर तो कसा बरा करायचा, तोही औषध रहित. त्यामध्ये आपण स्माईल मुद्रा टेक्निक्स, आता जशा मी मुद्रा सांगितल्या त्या स्माईल मुद्रा टेक्निक्स वापरतो आपण, त्या ॲडव्हान्स आहेत. त्यानंतर स्माईल मंत्राज आहेत, चांटिंग्स आहेत, ते आहेत. त्यानंतर स्माईल योगा आहे, स्माईल स्पोर्ट्स आहे, स्माईल जिम्नॅस्टिक्स आहे. हे आपण सगळं अगदी 3 दिवसाच्या शिबिरामध्ये शिकवतो किंवा ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण हे सगळं शिकवतो. पर्सनल कन्सल्टेशन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आयुर्वेदामध्ये हिस्ट्री घ्यावी लागते, होमिओपॅथीमध्ये हिस्ट्री घ्यावी लागते, तशा या स्वयंपूर्ण चिकित्सेमध्ये त्याची स्पिरिच्युअल लाईफची हिस्ट्री, त्या व्यक्तीची, त्याचं आध्यात्मिक जीवन कसं आहे, त्याचं भौतिक जगत म्हणजे तो जॉब काय करतो, प्रोफेशन काय करतो, तिथं काही स्ट्रेस आहे का, त्याचा फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, ह्या कॉजवर आपण काम करतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर आणि मनावर कसा आलेला आहे ते बॅलन्सिंग करतो आपण. आणि त्यामुळं व्याधी मुक्ततेकडे जाणं. आता मुक्ती याचा अर्थ इंडिपेंडन्सी. डॉक्टर, तुमच्याकडे स्माईल अँड ट्राय ओरिजिन फिलॉसॉफी आहे, ती म्हणजे काय आणि हसण्याचा आणि आरोग्याचा कसा संबंध आहे? मग अगदी छान प्रश्न आहे. ट्राय ओरिजिन म्हणजे ट्रिनिटी, 3 फंडामेंटल तत्व आहेत. ट्राय म्हणजे 3 फंडामेंटल तत्व आहेत जे युनिव्हर्सला आणि न कळत आपल्याला बॅलन्स करतात. तर आयुर्वेदात जर बघितला तर वात पित्त कफ आहे, सात्विक राजसिक तामसिक प्रकृती आहे, असे ही प्रत्येक ठिकाणी ट्रिनिटी भेटते. त्या ट्रिनिटीचा वापर करून ते फोर्सेस बॅलन्स करून आपण आपलं आरोग्य संपन्न करू शकतो आणि आपलं जीवन समृद्ध करू शकतो. तर त्या फोर्सेस कसे बॅलन्स करायचं ह्याची ती फिलॉसॉफी आहे शॉर्टमध्ये सांगायचं. आणि स्माईल म्हणजे परम आनंद. त्या परम आनंदाला म्हणजे बियॉन्ड हॅपीनेस अँड बियॉन्ड अनहॅपीनेस, म्हणजे संतांची अवस्था, संतत्वाकडे कसं जायचं, ह्या फिलॉसॉफी या ट्रायोजिन आणि स्माईल फिलॉसॉफीमध्ये हे शिकवलं जातं. डॉक्टर, तुम्ही हे फाउंडेशन जे सुरू केलं आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे? छानच. तर मला सांगायला आवडेल की ट्रायोजिन न्यूट्रो स्माईल लाईफ फाउंडेशन जे आहे त्याचे मेन 4 डायमेन्शनला काम चालू आहे आता सध्या, प्रॅक्टिकली चालू आहे. एक म्हणजे बर्थ विथ द स्माईल स्पिरिट, म्हणजे जन्माला येतानाच ते बाळ आनंदमय असलं पाहिजे. ते शारीरानी मनानी जीवात्म्याच्या लेवलला आनंदमय असलं पाहिजे. तर त्याचं आपण अगदी सुरुवात कुठून करतो, तर बरेच लोक गर्भसंस्कार करतात प्रेग्नन्सी नंतर, आणि ते पण फक्त स्त्रीसाठी केलं जातं, पुरुष तिथं इन्व्हॉल्व नसतो. पण बाळ हे दोघांचं आहे, त्यामुळे पुरुषाचीही इन्व्हॉल्वमेंट तेवढीच आहे, तेवढंच इमोशन्स त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतात. तर आपण अगदी एखादा व्यक्ती लग्न करायचा विचार करतो, तर लग्न का करायचं इथून आपण त्यांना क्वेश्चन विचारतो आणि लग्नाचं काय उद्देश आहे आणि मग त्याचं प्लॅनिंग काय. तर त्या लग्न करण्याच्या विचारापासून त्यांचं काउन्सिलिंग आणि हिलिंग आपण करतो. अगदी तसे कपल्स आपल्याकडे येतात. म्हणजे मी एक वेळेला सांगतो की कुंडली तर बघाच, पण विचार जुळतात का बघा, आणि विचार जुळले तर मग ते पुढं मॅरेज तर स्माईल बर्थ जर त्या दोघांचं बॅलन्सिंग असेल, दोघांचं संतुलन असेल, तर येणारं बाळ हे परफेक्ट स्माइलिंग असेल आणि येणाऱ्या समाजाला तशी बाळांची आवश्यकता आहे. तर आता आपले प्रॅक्टिकली 4 बेबीज तसे आहेत जे स्माईलच्या स्पिरिटनी जन्माला आलेले, ज्या पालकांनी असं तुमच्याकडे येऊन कन्सल्टेशन्स घेतलेले आहेत. अच्छा, मला विचारायचं की ह्या बाळांमध्ये आणि बाकीच्या सर्वसामान्य जी बाळं आहेत त्यांच्यामध्ये काही फरक जाणवतो? नक्कीच. जो माझा एक ऑब्झर्वेशन आहे आमच्या ध्यानाच्या पद्धतींमधला, तर जन्माला येणारी जी बाळं असते ती जनरली बंद मुठीने येतात. ही पण मुद्राच आहे. पण
ज्यांनी ज्यांनी आमचे मेडिटेशन्स आणि प्रोग्राम्स केलेले आहेत तर त्यांच्या इन द फॉर्म ऑफ मुद्राच जन्माला आलेले आहेत. हे एक फिजिकल लेवलचं ऑब्झर्वेशन आहे. आणि सगळ्यात बाळांनी असं असे येस, आलेले? इन दिस मुद्राज काही मुलं असे एक एक बाळ असं जन्मलेलं आहे, एक बाळ असं जन्मलेलं आहे लाईक अ बुद्धा स्टेप्स है ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये तो कामनेस मला जाणवतो. मी ज्यावेळेला त्यांना भेटतो ती शांत आहेत, अगदी स्थिर आहेत. आणि आता ती लहान आहेत अजून, 1 वर्षाची, 1.5 वर्षाची, 2 वर्षाची आहेत. आता नंतर नंतर आपल्याला त्यांच्यातला फरक समजायला चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची त्या पालकांनी ती प्रेग्नन्सी एन्जॉय केली, त्या मातेनी आणि त्या वडिलांनी ती प्रेग्नन्सी स्माईल एन्जॉय केली. मस्त. पण मग ही जी प्रोसेस आहे ती किती असते, किती महिन्यांचा कालावधी का तुमच्याकडे काय हां, थेरपी? म्हणजे आपण अगदी कोणत्याही स्टेजमध्ये येऊ शकतात. कपल तर आले तर बेस्टच आहे. म्हणून मी कधी कधी गमतीनं माझ्या शिबिरांमध्ये म्हणतो की एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर माझ्या शिबिराला स्पॉन्सरशिप द्या. दॅट इज द बेस्ट. म्हणजे त्यांना हे होऊन जाईल. आणि हे मजेची बात आहे, पण त्यांनी स्वतःहून आलेलं चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रेग्नन्सीच्या एजमध्ये येऊ शकतात. म्हणजे अगदी 1st मंथ पासून ते 9th मंथ, तिथून आपल्याला त्यानुसार इव्हन याच्यात मला सांगायला आवडेल की प्रत्येक मंथनुसार, प्रत्येक वीकनुसार आपण स्माईल मेडिटेशन डिझाईन केलेलं. म्हणजे त्या बाळामध्ये जे बदल घडतात शरीराच्या लेवलला, मनाच्या लेवलला, त्याच्यानुसार आपण प्रत्येक वीक वाईज आपण त्यांना मेडिटेशन सजेस्ट करतो. मला असं विचारायचं की तुम्ही पुणे आणि कुठे कोल्हापूर असेल या 2 ठिकाणी, पण ज्यांना ऑल ओव्हर यायचं असेल, भारतातूनच किंवा परदेशातून सुद्धा आपले लोक आहेत, तर त्यांना जर तुमचं कन्सल्टेशन करायचं असेल, ऑनलाईन कन्सल्टेशन इज द बेस्ट ऑप्शन. ऑनलाईनला पण आपण त्याच लेवलला आपण काम करतो. आणि मीही घेतो आणि माझ्या मिसेसही डॉक्टर सविता घेतात कन्सल्टेशन. आपण प्रत्येक ऑनलाईन मध्ये सेम थेरपी, सेम थेरपी सेम. कारण इथं कुठंही आपण ड्रग्ज वापरायचे नाही आहेत किंवा बाकी काही नाही आहे. आपण जसं बोलतोय तसं आपण त्यांना गाईड करतो, त्यांची हिस्ट्री घेतली जाते आणि त्यांना सोल्युशन्स त्यावेळेला दिले जातात. हा झाला फर्स्ट उद्देश. दुसरा आहे एज्युकेशन विथ द स्माईल स्पिरिट. म्हणजे आज तुम्ही मगाशी विचारलात की मुलांना भीती वाटते, तर त्यांच्या जीवनात जर पहिल्यापासून त्यांच्या सिलेबसमध्येच जर हा स्माईलचा सब्जेक्ट दिला गेला शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना, तर आपोआपच त्यांचा तो भीती निघून जाईल आणि त्या एज्युकेशनचा ते आनंद घेतील. म्हणून लाईफ एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. आपण पैसे कसे कमवायचे हे शिकतो, पण जीवन कसं जगायचं ह्याच्यासाठी स्माईल एज्युकेशन फार महत्त्वाचं. याच्यासाठी काही मुलांसाठी काही कोर्सेस आहेत? हा, 1 दिवसाचे 1 डे प्रोग्राम्स असतात आणि 1.5 तासाचा आपला एक प्रोग्राम आहे पालकांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी आणि शिक्षकांच्यासाठी. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा आनंदमय संवाद, त्याच्यावर आपलं 1.5 तासाचं व्याख्यान असतं. ते प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन आपण त्यांना देऊ शकतो. त्या पद्धतीनं बरेच अप्रोच पण होतात, आपण डिलिव्हर पण केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो चिकित्सा, आपण जे हिलिंग म्हणतो ते. आणि लास्ट मोमेंट विथ द स्माईल स्पिरिट. म्हणजे लास्ट डेथ पॉइंट शुड बी द स्माईल. तुकाराम महाराजांचं जे एक अभंग आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास व्हावा शेवट गोड. तर तो लास्ट मोमेंट विथ द स्माईल स्पिरिट. आणि हे मला कौतुकानं सांगायला आवडेल. आणि लास्ट मोमेंट ऑफ द स्माईल स्पिरिटची पहिली केस ही माझ्या वडिलांची आहे. वडिलांचं दुःख, ही इज डिस्टर्ब फ्रॉम द, म्हणजे त्यांना किडनी फेल्युअरचा त्रास होता. तर त्यांना आम्ही बरेच उपचार केले आणि त्यांना शेवटला मी विचारलं की हॉस्पिटलायझेशन करायचं आहे का तुम्हाला. तर त्यांनी खूप मोठा मला यक्ष प्रश्न, म्हणजे त्या खूप ह्याच्यामध्ये मला टाकलं की तू ठरव. आणि तू ठरवणं, एखाद्याच्या जीवनाचा, भलेही मी डॉक्टर असेल, त्या जीवनाचा निर्णय काय घ्यायचा. तर मला माहीत होतं की त्यांना पेन्स जास्त होणार आहेत आणि त्या एंड स्टेजला, तर आम्ही त्यांना स्माईल लिबरेशनमध्ये मदत केली. आणि ही लिबरेटेड विथ द स्माईल कॉन्शियसनेस. खरंच मस्त असे अनुभव येत आहेत लोकांना. आणि बरेच अनुभव आहेत. बरेच लोक मला ICU मध्ये इन्व्हाइट करतात. बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात की आता आमचे उपचार थांबलेले आहेत. आपण त्यांच्यावरच प्रयोग करतो की ज्यांचे उपचार आता
काम नाही करत आहेत, बॉडी रिस्पॉन्स देत नाहीत, तरी सुद्धा त्यांचा एक जीव अडकणं म्हणतो आपण, हो. तर त्या जीवाला मुक्त करण्यासाठी हे आपल्या टेक्निक्स हेल्पफुल करतात. हे कोणतेही जादू नाही आहे, अंधविश्वास नाही आहे. ह्या गोष्टीमधनं सोल शुड बी लिबरेटेड, माइंड शुड बी लिबरेटेड. ह्या पद्धतीने आपण सायंटिफिक बेस याला सायंटिफिक आहे. बेसने आहे. डॉक्टर, आजकाल आपण पाहतो लोकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आजार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले. तर त्याचं मूळ कारण काय असू शकतं तुमच्या मते? हम्म. आता बरेच डॉक्टर्स, बरेच हिलर्स हे कारण सांगतात, म्हणजे शरीराचं किंवा आहार विहार है ना, याच्यातला हो. बदल, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याला सांगतात. पण जर अगदी मूळ लेवलला बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं इग्नोरन्स अबाउट द सेल्फ, स्वयंपूर्णत्वाच्या ज्ञानाचा अभाव. म्हणजे मी परिपूर्ण आहे, मी आनंदमय आहे, ही गोष्ट रिअलायझेशनमध्ये नाही आहे, हे मूळ कारण आहे. आणि याच्यात आयुर्वेदानं पण सांगितलं की त्याला नाव दिलेलं आहे प्रज्ञा अपराध, म्हणजे बुद्धिभ्रष्ट होणं साध्या भाषेत. आणि हे मूळ कारण आहे. पण आपण त्याच्या जर फंडामेंटल लेवलला, आपण बेसिक लेवलला बघितलं तर सगळ्यात मूळ कारण येतं ते स्ट्रेस. आता तो स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस असू शकतो, मेंटल स्ट्रेस असू शकतो, एनर्जीचा स्ट्रेस असू शकतो, है ना. तर बरीच कारणं आहेत. तर मूळ कारणं ही आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ही कारणं आहेत. हा ना, ही बरेच प्रकार आहेत, त्याच्यानुसार आहेत. तर स्वतःला समजून घेणं आणि दुनियेला समजून घेणं, ह्याच्यावर जर आपण काम केलं आणि ॲक्सेप्टन्स मोडमध्ये आपण जगायला चालू केलं तर बऱ्याच आजारांच्यावर आपण परिणाम करू शकतो किंवा त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मनावरचा ताण. आणि मनावरचा ताण असेल तर आपलं आहार विहार बदलतो. म्हणजे बघा, आपल्याला जर आपल्या मनावर ताण असेल, स्ट्रेस असेल, तर आपण आहार विहाराकडे लक्ष देत नाही, हे कारण राहतं. आणि त्यामुळे इम्युन सिस्टम वीक होते, मग इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता बऱ्याच वेळेला ओबेसिटी हे कारण सांगितलं जातं बऱ्याच आजारांचं. तर ओबेसिटीचं कारण काय आहे, त्याला आम्ही म्हणतो की स्ट्रेस हंगर. म्हणजे आता आपल्याकडे असे पेशंट्स आहेत की भूक नसताना सुद्धा खातात आणि त्यांना नंतर लक्षात येतं की अरे आपण भरपूर खातोय. तर त्याचं कारण आहे की स्ट्रेस हंगर, म्हणजे माइंड डायव्हर्ट करण्यासाठी जाणं. मग ॲडिक्शन्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर मूळ कारण हे मनावरचा ताण आपण घेऊ शकतो. मेडिटेशन पद्धत तुम्ही एक सांगितली आहे, ट्राय ओरिजिन स्माइल मेडिटेशन. ती नेमकी काय आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ती कशी उपयोगी पडू शकते? त्याला अगदी सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर परम आनंदमय ध्यान. ट्राय ओरिजिन स्माइल मेडिटेशन म्हणजे त्याचं सोपी व्याख्या परम आनंदमय ध्यान. ही प्रोफेसर पार्क जिओनी डेव्हलप केलेली प्रक्रिया आहे. त्याच्या बेसवरच आपली चिकित्सा पद्धती आहे. याच्यामध्ये आपण मगाशी सांगितलं तसं हँड मुद्रा शिकवतो, स्माइल हँड मुद्राच. त्यामध्ये काही क्रिया आहेत, स्माइल ब्रीद टेक्निक्स आहेत, जे थोड्याशा प्राणायामापेक्षा पुढच्या स्टेप्स आहेत. स्माइल चांटिंग्स आहेत, जे फंडामेंटल साऊंड्स आहेत, जे फोर्सेस आहेत त्या बॅलन्स करण्यासाठी. आणि चौथं म्हणजे स्माइल योगा, स्माइल ताईची, ह्या प्रक्रिया आहेत. तरी आपण याची आपली शिबिरं असतात, काही ऑनलाईन कन्सल्टेशन्स असतात, तर त्या पद्धतीने आपण ते घेतो. तर मग आमच्या प्रेक्षकांना जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्याबद्दल इन डिटेल सांगाल? नक्कीच आवडेल मला सांगायला. तर मी पुण्यामध्ये जगप्रसिद्ध जो आश्रम आहे, नेचर क्युअर आश्रम, जो गांधीजींनी स्थापन केलेला 1946-47ला, तिथे ॲज अ व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून असतो. फिजिकली मग जर मला भेटायचं असेल तर तिथं येऊ शकतात, ओपीडीला, पर्सनल कन्सल्टेशनला, उरुळी कांचनला. तर तिथं येऊ शकतात. दुसरं, ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा आहे. आता माझ्या मिसेस आलेल्या नाही, डॉक्टर सविता, त्या थोड्याशा बिझी आहेत. तर आम्ही दोघं मिळून ऑनलाईन कन्सल्टेशन्स घेतो, पर्सनल कन्सल्टेशन्स. त्यामध्ये आपण कॉज आणि इफेक्टवर काम करतो. मूळ कारण काय आजाराचं ते शोधलं जातं आणि त्याच्यानुसार हे केलं जातं. ऑनलाईन कन्सल्टेशन, ऑनलाईन क्लासेस आहेत आपले, ही प्रोसेस आहे. आणि 3 दिवसाचं शिबिर असतं नरसोबावाडीला, जिथं दत्त महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे, जिथं ऊर्जा प्रवाहित आहे, चेतना आहे. तर त्या ठिकाणी 3 दिवस रेसिडेन्शियल वर्कशॉप असतात. प्रत्येक 3 महिन्यातनं तो एक प्रोग्राम असतो. आता पुढच्या महिन्यात आहे 20, 21, 22ला. डेट फिक्स असतात? हो, डेट्स फिक्स असतात त्यासाठी. तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरला.
तिथं आपण बोलू. येस. माइंड, सोल, एनर्जी आणि फिजिकल बॉडी यामधील हार्मोनी ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत तुम्ही कसं समजावून सांगाल? अगदी छान प्रश्न आहे. तर व्याधी म्हणजे काय? हम्म. तर सिंपल आहे, डिसहार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस. आता आपण ते 4 डायमेन्शनला बघतो. शरीराची व्याधी हम्म. म्हणजे सर्दी, खोकला, ताप पासून ते कॅन्सरपर्यंत हे व्याधीचे नाव वेगवेगळे आहे. हम्म. पण ते व्याधी म्हणजे काय नेमकं? तर शरीरामध्ये जी चेतना प्रवाहित होते त्या चेतनेचा इनबॅलन्स्ड होणं म्हणजे व्याधी तयार होणं. आता मनाचे व्याधी म्हणजे काय? तर मनाची चेतना इम्बॅलन्स होणं म्हणजे इमोशन्स डिस्टर्ब होणं, विचारांची प्रोसेस बदलणं, ही मनाची चेतना इम्बॅलन्स होणं. सोल लेवलचे म्हणजे काय? कॅन्सर सारखे आजार जे आहेत ते डायरेक्टली सोल डायमेन्शनला, जीवात्म्याच्या लेवलला इम्पॅक्ट करत असतात. सोल म्हणजे इथं जीवात्मा. सोल हे 3 डायमेन्शनला बघितलं जातं, परमात्मा, शिवात्मा आणि जीवात्मा. आपण जे सोल घेतोय ते जीवात्मा. आता सेल्युलर रिप्रोडक्शन हा कॅन्सर, सेल्युलर रिप्रोडक्शनशी निगडीत आहे कॅन्सर आजार. तर तिथं कंट्रोल कोणाचा आहे? सोल डायमेन्शनला. तर त्या लेवलला आपल्याला ती चिकित्सा करावी लागते. तर सिंपल, डिसहार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस ॲट बॉडी लेवल, एनर्जी लेवल, माइंड लेवल आणि सोल लेवल म्हणजे व्याधी, आणि हार्मोनी ऑफ द कॉन्शियसनेस ॲट बॉडी लेवल, एनर्जी लेवल, माइंड लेवल आणि सोल लेवल म्हणजे व्याधीमुक्तता म्हणजे आनंद. येस, खूप छान. आता कॅन्सरचा विषय निघालाच आहे, तर असे कुठल्या एखाद्या पेशंटचा अनुभव तुम्हाला सांगता येईल का, की हो, या नक्कीच. तुमच्या कार्यशाळेत आलेत आणि तुमच्या मेडिटेशन पद्धती त्याच्याने त्यांना फरक बरंच. जाणवलाय? बऱ्याच वेळेला आपण कॅन्सर हा सगळ्यात मोठा मेडिकलमध्ये आता चॅलेंजिंग डिसीज आहे. ओके, माझ्याकडे अगदी 12 वर्षाच्या, 16 वर्षाच्या मुलांपासून ते 70-80 वर्षाच्या लोकांच्यापर्यंत कॅन्सर असणारे पेशंट्स आपल्याकडे उपचार घेतात. ओके, तर आपली जी चिकित्सा पद्धती जी काम करते ती मी थोडक्यात सांगतो. ती रिस्पॉन्सवर काम करते है ना. चिकित्साचं जे सक्सेस आहे ते 4 गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे निदान, डायग्नोसिस, त्यानंतर केले जाणारे उपचार, बाह्य उपचार आणि आपल्या सेल्फकडून येणारा रिस्पॉन्स. म्हणजे आता तुम्ही एखादं उदाहरण घ्या, डॉक्टर सांगतात बघा की आम्ही उपचार केलेले आहेत, केमो दिले, रेडिएशन दिलंय, हे दिलंय, पण बॉडी काय रिस्पॉन्स देते त्याच्यावर त्या चिकित्सेचा सक्सेस अवलंबून आहे. तर आपली ही जी चिकित्सा काम करते त्या हिलिंग प्रोसेसवर, त्या रिस्पॉन्सवर काम करते, आणि हा रिस्पॉन्स सोल, माइंड, एनर्जी आणि फिजिकल बॉडीपर्यंत येत असतो. तर आपल्या चिकित्सेमुळं डायरेक्टली रिस्पॉन्स बदलतो आणि त्याची साध्या भाषेत इम्युन सिस्टम म्हणू शकतो आपण. ती इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली की तो व्याधी पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत त्यांना त्या गोष्टीमधनं बाहेर पडलेलं आहे. मी अगदी म्हणणार नाही की 5th स्टेजचा कॅन्सर मी बरा करतो, पण त्याचं लाईफ पेन फ्री करण्यासाठी ही आपली चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आज कॅन्सरसाठी एखादं जे मेडिसिन्स आहेत पेन रिलीफसाठी, तिथं पेन सुद्धा कमी होत नाही. कितीही मेडिसिन दिले तर, पण आपल्याला ते पेन फ्री करता येतं आणि बरेच फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजचे आजार हे पूर्णपणे बरे होतात. हां, नो डाऊट त्याला बाह्य उपचारांची पण गरज घ्यावी लागते, त्यानुसार आपण ते त्यांना मदत करतो. छान, मस्त. नेचर केअर आश्रम जे उरळी कांचनमध्ये आहे, तुम्ही व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून तिथे काम करता, तिथला अनुभव कसा आहे तुमचा? खूपच सुंदर आहे. गेली 3 वर्ष मी तिथं आता व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे. तर तिथं प्रोसेस काय आहे सांगतो मी. त्या आश्रममध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक ऑलरेडी हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना कोणताही आजार होऊ नये, ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह केअर, त्या डायमेन्शनची लोक येतात. आणि दुसरे प्रकार म्हणजे सगळ्या चिकित्सा पद्धती करून थकलेली लोक आहेत, ती तिथं येतात. ओके, म्हणजे 2 पद्धतीचे. मिडलचे असतात, पण जास्त करून जे ऑलरेडी कॉन्शियस आहे आणि जे हे आहेत. आता तिथं जे नॅचरोपॅथीला आल्यानंतर तिथं सुद्धा जी उपचार पद्धती आहे त्याचाही रिस्पॉन्स कुठंतरी कमी पडत असतो. त्यावेळेला ते पेशंट्स आपल्याकडे रेफर केले जातात. म्हणून मी असं म्हणेन की स्वयंपूर्ण चिकित्सा पद्धती ही
प्रत्येक चिकित्सा पद्धतीबरोबर कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याला हेल्प करणारी आहे. म्हणजे ती ॲलोपॅथीची असेल, आयुर्वेदाची असेल, होमिओपॅथीची असेल, नॅचरोपॅथीची असेल, त्याला जो इनर रिस्पॉन्स आहे, त्या चिकित्सेला सक्सेसफुल बनवण्यासाठी जो इनर रिस्पॉन्स आहे, त्याच्यावर आपली चिकित्सा पद्धती काम करते. त्यामुळे सगळे फिल्टर होऊन पेशंट्स हे आपल्याकडे येतात. आणि त्यामुळे तेच जर खूपच मी म्हणेन की तेच जर प्रिव्हेन्शनसाठी आपल्याकडे आलं तर हम्म. आजार होणारच नाही. होणारच नाही. त्यासाठी आपण जास्त पद्धतीने काम करू काम शकतो. त्याच्यावर तुम्ही जास्त हा, काम आणि सगळ्यात महत्वाची ही चिकित्सा शिकण्याची पद्धत आहे. ह्याच्यावर आपल्यावरही डिपेंड व्हावं लागत नाही. जर आपले काही ओके. कोर्सेस केले व्यवस्थित, एक 6 महिने आपल्या प्रोसेसशी कनेक्ट राहिलं हम्म. तर माझ्याकडेही यायची गरज नाही. या पद्धतीने आपण ट्रेन करतो. अरे वा, आणि म्हणून म्हणतो की स्वतःचाच डॉक्टर स्वतः व्हा. स्वतः वा. खूप छान, मस्त. सर, आजच्या तरुणींमध्ये ताण, डिप्रेशन किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही त्यांना कोणते 3 उपाय सुचवाल? काय ओके. केलं पाहिजे त्यांनी? हा. तर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आपली बुद्धी स्थिर ठेवली पाहिजे. बुद्धी स्थिर ठेवणं म्हणजे मन स्थिर ठेवणं. आणि मन स्थिर असेल तर आहार विहाराकडं दुर्लक्ष नाही होणार आणि आहार विहार योग्य राहील. कारण बऱ्याच जणांचं लाईफस्टाईल बिघडलेलं आहे. पण मी असं म्हणू शकत नाही की अगदीच सकाळी 3:30ला उठलं पाहिजे आणि संध्याकाळी 7ला झोपलं पाहिजे. ते ह्या लाईफस्टाईलमध्ये पॉसिबल नाही आहे. नाहीये. हो ना. पण विजडमनी जगलं पाहिजे, विवेकाने जगलं पाहिजे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी याचा विचार केला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. खूप छान. शेवटी एकच विचारेल, हे स्वयंपूर्णत्व हे नेमकं काय आहे आणि सामान्य व्यक्तीला त्यांनी ते कसं करायला पाहिजे? तुम्ही जे आपल्या चिकित्सा पद्धतीचा बेसच आहे स्वयंपूर्णत्वाचा अनुभव. हम्म. म्हणजे सेल्फ परफेक्शन स्टेट अनुभव करणं. आणि ज्यावेळेला आपण सेल्फ परफेक्शन स्टेटकडे प्रवाहित होतो, अनुभव करतो, त्यावेळेला आपोआपच आपले व्याधी पूर्णपणे निघून जातात. ते कोणत्याही डायमेन्शनचे असतील, अगदी बॉडी डायमेन्शन असतील, माइंड डायमेन्शन असतील, सोल डायमेन्शन असतील, तर ते स्वयंपूर्णत्वाकडे जाण्याचा प्रोसेस आहे. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे की सतत मेडिटेशनच्या प्रोसेसला, ज्याला आपण ओपन आय मेडिटेशन, जागृत अवस्थेमध्ये राहणं, अवेअर राहणं, कॉन्शियस राहणं आणि त्या कॉन्शियसनेसला आपण आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करणं. खूप छान. आता रॅपिड राऊंड आपण एका शब्दात उत्तर द्यायचं आहे डॉक्टर तुम्हाला. स्माइल म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? स्माइल म्हणजे निखळ प्रेम आणि आनंद. वा. अनकंडिशनल प्रेम. हेल्थ की वेल्थ? नो डाऊट दोन्हीही पाहिजे. पण जर हेल्थ म्हणजे इथं फक्त फिजिकल हेल्थ नाही आहे, तर स्पिरिच्युअल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे जर आपलं असेल तर आपला वेळ आणि आपलं वेल्थ आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. मस्त. मेडिटेशन मॉर्निंग की नाईट? मेडिटेशन शुड बी ॲट एव्हरी मोमेंट. मोमेंट. दॅट इज द कॉन्शियसनेस. मोमेंट मीन्स प्रत्येक श्वासाबरोबर सोबत आपलं ध्यान झालं पाहिजे. वा. त्यात 2 मेडिटेशन्स आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. ओपन आय मेडिटेशनकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलत असताना सुद्धा मी साक्षी भावामध्ये असणं. ह्या मेडिटेटिव्ह फेजमधनंच आपण हे सगळं काम करतो. वा. सोल, माइंड, बॉडी यामध्ये सर्वात आधी कोणावर काम करायला हवं? याच्यामध्ये प्रायोरिटी वाईज असलं पाहिजे. फिक्स नाही करता येत. जर आता माझी बॉडी पेनफुल असेल तर बॉडीवर काम केलं पाहिजे. बॉडी स्माइल मेडिटेशन सांगितलेलं आहे. माइंड पेनफुल असेल तर माइंडवर काम केलं पाहिजे आणि सोलवर असेल तर सोल. प्रत्येकाच्या. पण जर फायनल आपल्याला पूर्णपणे हील व्हायचं आहे आणि पूर्ण व्याधीमुक्त व्हायचं आहे तर सोल डायमेन्शन पासून आपले इम्प्रिंट्स घालवले पाहिजे. स्ट्रेस कमी करण्यासाठी एक सोपी सवय? मी मगाशी सांगितलं तसं माइंड मुद्रा अप्लाय करून ओके. 2 मिनिटासाठी सुद्धा तुम्ही ही मुद्रा अप्लाय करून शांत बसलात, डोळे झाका किंवा न झाकता सुद्धा तुम्ही हे टच करून 2 मिनिटं बसलात तरी आपोआपच तो स्ट्रेस रिलीज व्हायला चालू होईल. इट्स अ स्विच. वाव.
इन्स्टंट आहे आणि बऱ्याच साधकांनी हे वापर केलेले आहे. अगदी मी ड्रायव्हिंग करताना सुद्धा लोकांना सांगतो की ही मुद्रा पकडून ड्रायव्हिंग करा, म्हणजे तुम्हाला त्या ट्रॅफिकचा त्रास नाही होणार वा वा आणि वा, तुम्ही खूप छान. ॲक्सेप्टन्स मोडमध्ये जा आणि ॲक्सेप्ट एव्हरीथिंग ॲज इट इज. येस, ऍक्सेप्ट करायला हवं. हां, तर मग नॉट स्माइल. ॲडजस्टमेंट, नॉट इग्नोरन्स, ॲक्सेप्टन्स. खूप छान डॉक्टर. आज तुम्ही आम्हाला खूप वेगळ्या जगात असं नाही, पण खूप डीपली नॉलेज दिलं की जे आपल्या आयुर्वेदातच आहे आणि आपण तेच ठरवून बसलोय की अज्ञानात माणसाने राहू नये, हे तुम्ही सांगितलं आम्हाला. बरोबर. खूप छान असे वेगवेगळे कन्सेप्ट आज आम्हाला कळाले आणि माइंड, बॉडी आणि एनर्जी नेमकी काय आहे आणि हातावरच त्याचे कुठे बरं. त्याच्या काय म्हणतात आपण सोर्सेस पॉइंट्स आहेत. पॉइंट्स आहेत, हे आज कळालं आम्हाला. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात.